लग्नाच्या रात्री नवऱ्याने बायकोच्या हातात एक एन्व्हलप दिलं. हे वाच आणि जर तरीही तू इथेच राहायचं ठरवलंस तर मी आयुष्यभर तुझा विश्वास तोडणार नाही. ती थरथरत एन्व्हलप उघडते. आत काय होतं माहिती आहे? तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीवर असलेलं प्रेम आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं आयुष्य. पण पुढे जे झालं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. ही गोष्ट आहे रोहन आणि अन्विताची. रोहन शांत, समजूतदार मुलगा, पण आतून पूर्ण तुटलेला. कारण तो अजूनही नेहा नावाच्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता. दोघं 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण एक दिवस नेहाने अचानक त्याला सोडलं, कारण तिला बेटर फ्युचर हवा होता आणि ती परदेशात निघून गेली. त्या दिवसापासून रोहन आतून संपला. पण घरच्यांसाठी त्याने अन्विताशी लग्न केलं. अन्विता स्वप्नांनी भरलेली मुलगी. तिला वाटत होतं आता माझं आयुष्य खूप सुंदर होणार. पण रोहनने तिला तो एन्व्हलप दिला. अन्विताने सगळं वाचलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. कोणतीही मुलगी तिथे तुटली असती, भांडली असती, घर सोडलं असतं. पण अन्विताने जे केलं ते कोणीच विचारही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्विता शांतपणे रोहन समोर आली आणि म्हणाली, तुला तिच्यावर प्रेम आहे ना? रोहन थोडा घाबरला पण म्हणाला, हो. अन्विता हलकंसं हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मी तुला फोर्स करणार नाही. पण एक रिक्वेस्ट आहे, मला एक संधी दे. तुझं दुःख समजून घेण्याची, तुला परत जगायला शिकवण्याची. रोहन कम्प्लिटली शॉक्ड होता. दिवस गेले, महिने गेले. अन्विता कधीच त्याच्यावर तिचं हक्क गाजवत नव्हती. ती फक्त त्याच्या प्रत्येक दुःखात त्याच्यासोबत उभी राहिली. तो शांत बसला तर तीही त्याच्यासोबत शांत बसायची. तो रडला तर ती त्याला समजवायची. त्याला नेहाची आठवण आली तरीही ती त्याला थांबवत नव्हती. हळूहळू रोहनला जाणवायला लागलं, ज्याच्यासाठी मी तुटलो ती कधीच माझ्यासाठी थांबली नाही. पण जी माझी आहे ती माझ्यासाठी सगळं सहन करते आहे. एक दिवस नेहा अचानक परत आली. ती रोहनला भेटली आणि म्हणाली, माझी चूक झाली, परत येशील का माझ्याकडे? रोहन पूर्ण गोंधळला. एकीकडे त्यांचं जुनं प्रेम, दुसरीकडे अन्विताचं निस्वार्थ प्रेम. त्या रात्री तो अन्विताकडे गेला आणि म्हणाला, मी गोंधळलोय, मला समजत नाही काय करू. अन्विता डोळ्यात पाणी आणून फक्त एवढंच म्हणाली, तुला जिथे खरं प्रेम वाटतं तिथे जा, मी तुला थांबवणार नाही. दुसऱ्या दिवशी रोहन नेहाकडे गेला, पण काही सेकंदातच तो मागे वळला आणि सरळ अन्विताकडे परत आला. तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, ज्याच्यासाठी मी सगळं सोडलं ती कधीच माझी नव्हती, पण जी मला समजून घेत होती तीच माझं खरं आयुष्य आहे. आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळेस ते दुःखाचे नव्हते. तुम्हाला काय वाटतं, खरं प्रेम कोणाचं होतं, नेहाचं की अन्वितांचं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा इमोशनल स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.